रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. तरुण तरुणींना सध्या चष्मा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. वास्तविक पता चष्मा हा काय प्रॉब्लेम नाही, परंतु बऱ्याच तरुणांना आणि तरुणींना वाटतं की आपल्याला चष्मा नसावा, गॉगल असावा, गॉगल घातला तरी चालतो, परंतु चष्मा नसावा. ध्यानात आलं का तुमच्या? आणि हा चष्मा जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार ते करतात. परंतु उपचार कधी कधी काय होतं की चष्म्याचा नंबर कमी होणे, चष्म्याचा नंबर वाढणे असले प्रकार होतात, लक्षात ठेवा. किंवा बऱ्याच व्यक्तींना दिसू शकत नाही, रात्रीचं दिसू शकत नाही किंवा दिवसा दिसू शकत नाही, किंवा डोळ्यावरती अंधारे येतात, किंवा डोळ्याचा कोणता सकाळी सकाळी खूप चिपडे आलेले असतात डोळ्याला. मी साधे सोपे पुढे उपाय सांगतोय, परंतु ज्यांची पूर्ण दत्तगुरूंवरती श्रद्धा आहे त्यांनी हे उपाय करा. आलं का लक्षात? व्हिडिओ सर्वसाधारण माझे 5 मिनिटापासून ते 10 मिनिटापर्यंत असतात, परंतु यात मी सर्वात महत्वाची माहिती सांगत असतो, लक्षात ठेवा. मग जर आपलं असं काय अडचण असेल तर उपाय सांगणार आहे मी. हे उपाय जर तुम्ही दररोज तुमच्या जीवनामध्ये आणले तर तुमचे डोळे तरुण वयात 40 नंतर चष्मा लागणे योग्य आहे, लक्षात ठेवा. कारण नसा ज्या आहेत त्या दुर्बल झालेल्या असतात आणि या नसा दुर्बल होऊन दिसत नाही. काही काहींना असं होतं की चष्मा लावून सुद्धा दिसत नाही. अशा व्यक्तींना सुद्धा हा जर प्रयोग तुम्ही रेग्युलरली केला, लक्षात ठेवा, आणि मी करतो ते तुम्हाला सांगतो, हे जर रेग्युलरली तुम्ही करत असाल तर तुम्हाला दिसण्यामध्ये खूप काही फरक पडू शकतो. आता उपाय कोणते कोणते केव्हा केव्हा करायचे ते मी सांगतो पुढे, नीट लक्ष देऊन ऐका. आता पहिला उपाय सांगतो पहा. या डोळ्यासाठी काय करायचा, तो हा रस तुम्ही डोळ्यात घालायचा आहे. आपणाला नागवेलीचं पान माहित आहे. हे नागवेलीचं पान आणायचं, मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचं, पुन्हा साध्या पाण्याने धुवायचं, त्याचा रस काढायचा, 1-2 थेंब या डोळ्यात आणि 2 थेंब या डोळ्यात रात्री झोपताना घालायचा. यामध्ये सर्व तुमच्या डोळ्यातले कृमी किंवा रंगद्रव्य ज्याला म्हणतात, की जे रंगद्रव्य कमी झालेलं आहे, मग ते क्लोरोफिलच्या स्वरूपात ग्रीन कलरचं असेल किंवा येलो पिगमेंट्स असतील. क्लोरोफिलमध्ये या पिगमेंट्स 2 प्रकारचे, एक क्लोरोफिल आणि दुसरे कॅरोटिनॉइड्स हे असतात. त्याच्यामध्ये ग्रीन कलर आणि एक येलो कलरचं असतं. आणि हे जर रंगद्रव्य तुमच्या डोळ्यामधील व्यवस्थित झालं मग सगळे उपचार करायचे. आलं का लक्षात? परंतु पहिले 2-3 दिवस हे तुम्ही घालणं आवश्यक आहे. आता हा उपचार करत असतानाच सायंकाळी काय करायचं, 3 चमचे काळे मनुके, लक्षात ठेवा. दुसरा उपाय सांगतोय हा, म्हणजे त्याच्याबरोबरच करायचा, ऍट ए टाइम हे सगळे उपाय करायचे. डोळ्यात घालायला मी सांगितलं. आता 3 चमचे काळे मनुके रात्री पाण्यात भिजत ठेवायचे, 1 ग्लासभर पाण्यामध्ये, आणि ते पाणी उठल्या उठल्या सकाळी प्यायचं. मात्र प्रथम ते पाणी पिण्याच्या अगोदर काय करा, ते जे 3 चमचे मनुके आहेत ते तोंड वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर अगोदर चावून खायचे, 3 चमचे मनुके, आणि तेच पाणी पुन्हा नंतर थोडंसं कोमट करून ते पाणी प्यायचं. हा आता तुम्हाला डोळ्याचा दोष काही लगेच झालेला नाहीये. तुमच्या खाण्यामध्ये बदल झाल्यामुळं किंवा अजीवनसत्वाचा अभाव झाल्यामुळं हा रोग घडून आलेला आहे. कारण अलीकडची मुलं आणि मुली पालेभाज्या फळभाज्या खायचं म्हटलं, फळं खातेत, परंतु पालेभाज्या खायचं म्हटलं, हिरव्या पालेभाज्या, की त्यांना ते अवघड जातं आणि त्याच्यामुळं मग हे रोग उद्भवतात. तर अशा कुठल्याही हिरव्या पालेभाज्या आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त त्याचा समावेश असावा.
आता पुढं याच्याबरोबरच करायचा दुसरा उपाय मी सांगतो. ऐका, फक्त लक्ष देऊन ऐका व्यवस्थितरित्या. काय करायचं, चष्म्याचा नंबर जर कमी जास्त होत असेल, लसणाच्या एक 4-5 गड्ड्या घ्यायच्या, त्या सोलायच्या व्यवस्थितरित्या. सोलून त्या लसणाच्या वरती जो कवरिंग आहे, म्हणजे अशा चोळल्या त्या कुड्या सगळ्या तयार झालेल्या, ते कवरिंग सगळं निघून जातं. साधारण एवढ्या नीट लक्ष द्या. ह्या काय करायच्या, एक ग्लासभर दह्यामध्ये 24 तास भिजत घालायचे. किती तास म्हणलं मी? 24 तास सांगितलं. भिजत घातल्यानंतर पुन्हा 24 तासानंतर या सर्व पाकळ्या त्यातून काढायच्या आणि तुपामध्ये या पाकळ्या ज्या आहेत तुम्ही काढलेल्या, या पाकळ्या तुपामध्ये, लक्षात ठेवा, म्हणजे स्वच्छ करायच्या, त्या फडक्याने पूर्णपणे स्वच्छ करायच्या आणि तूप टाकायचं आणि तुपामध्ये लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या त्या, आणि त्या एका भरणीमध्ये भरून ठेवायच्या. आणि दररोज कधी तुम्हाला रात्री जेवणाच्या अगोदर त्या 2 किंवा 3 पाकळ्या दररोज चावून खायच्या, जेवणाच्या अगोदर, बरं का, लक्षात ठेवा. तुम्हाला हा प्रयोग कमीत कमी 15 ते 20 दिवस कमीत कमी करावा लागतो. तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल 4-5व्या दिवसापासून. प्रयोग तुम्ही सुरू केला की 4-5व्या दिवसापासून तुम्हाला फरक जाणवू लागेल. आता शेवटचा मी प्रयोग सांगतोय, अतिशय महत्वाचा हा प्रयोग आहे. एक अर्धा चमचा तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये 1/4 चमचा आपला मध, चांगल्या प्रकारचा मध मिसळायचा आणि त्यामध्ये 1 चमचा हे त्रिफळा चूर्ण मेडिकलमध्ये मिळतं, हे सर्व एकत्रित करायचं आणि जेवणाच्या अगोदर एक अर्धा तास, सकाळी आणि सायंकाळी अर्धा ते पाऊण तास. अगदी हे उपाय तुम्ही केले ना, वृद्ध व्यक्तींना सुद्धा जे अस्पष्ट दिसतंय ते त्यांना स्पष्ट दिसायला सुरुवात होईल. डोळे हलके हलके झालेत आणि डोळ्यावरती जे आतापर्यंत जे डोळ्याचे विकार होते ते तुम्हाला कमी झालेले दिसतील. जेवणामध्ये सर्वात आठवड्यातून 2 वेळा तरी कमीत कमी शेवग्याच्या शेंगाची भाजी, मग ती आमटी स्वरूपात असेल किंवा शेवग्याच्या शेंगा अशा तुम्ही बनवून खात असाल, कशाही पद्धतीनं खात असाल, किंवा शेवग्याच्या पाल्याची भाजी करून खात असाल, आठवड्यातून 2 वेळा तर हे तुम्ही केलं, तुम्हाला कायमस्वरूपी हा जो तुमचा चष्म्याचा नंबर वगैरे आहे, तुम्हाला लागलेला चष्मा असेल तर तुमचा पूर्णपणे नंबर हा 0 नंबरचा गॉगल मिळेल तुम्हाला. आलं का लक्षात? वास्तविक पाहता काय माहित आहे का, तुम्हाला यातली एक खोच सांगतो, महत्वाची खोच सांगतो. तुम्ही डोळे चेकिंग करणाराकडे डोकं दुखतंय म्हणून, आता पहिला चष्मा लागण्याचा पहिला कारण म्हणजे डोकं दुखणं. आता तुम्ही ह्याचा विचार सुद्धा करत नाही की आपलं डोकं पित्तामुळे दुखतंय का, इथल्या ज्या नर्व आहेत त्या नर्व म्हणजे ताटल्यामुळं दुखतंय का, मानेच्या नर्व ताटल्यामुळं दुखतंय. लक्षात ठेवा. तुम्ही डायरेक्ट काय करताय, डॉक्टरांकडे जाताय आणि नंबरच काढताय. मग प्रत्येक पर्सनला नंबर असतो. पुढे बोला. तुम्ही डोळे चेक करायला गेला की डॉक्टर हा चष्मा देतोच, मग ते अगदी निगेटिव्ह मधला असू द्या किंवा पॉझिटिव्ह मधला असू द्या. डोळे चेक करायला गेला ना डोकं दुखतंय म्हणून, तर डोकं दुखीवरच्या अगोदर आजार बघा. त्याच्यासाठी पाठीमागच्या मानेच्या शिरा ज्या आहेत, या मानेच्या शिरा हे पूर्णपणे ताटलेले असतील, मान दुखत असतील, तुमच्या कानाच्या मागं जर दुखत असेल किंवा डोक्यात इथं जर दुखत असेल, लक्षात ठेवा,
तर तुम्ही हे उपाय करा. चष्मा लागलेला सुद्धा तुम्हाला काढून ठेवावा लागेल. तुम्ही म्हणाल मग आम्हाला कसं कळायचं चष्मा लागलेला ठेवायचा? अरे तुमच्या दृष्टीमध्ये बदल झाला, चष्मा काढून ठेवा ना. तुम्ही डॉक्टरकडे गेला तर तो एवढंच म्हणणार आहे, तो त्याचं गिराईक बुडवत नाही. सत्य आहे, जरा थोडस म्हणजे सत्य बोलायची मला सवय. हा नंबर कमी झालाय, वेगळ्या नंबरचा चष्मा घ्या. म्हणजे दोन्ही बी तुमचं चेकिंग करायला वा गुड म्हणणार. नंबर तुमचा बदलला की कमी झाला नंबर, तुम्हाला हे आनंदित ठेवायचं असतं. आणि हे सर्व डॉक्टरांचं बोलणं जे आहे ते मी सांगतो. डोळ्याचे सर्व डॉक्टर बघा, तुम्हाला हे मला वाईट कमेंट्स येतात, पर येऊ द्या, सत्य बोले माझी वाचा. अलग लक्षात, मला त्याचं देणं घेणं नाहीये. परंतु हे उपाय जर तुम्ही कायमस्वरूपी अगदी केले, 15-20 दिवस जर केले, तर तुमचा चष्मा आपोआप उतरून असा बाजूला ठेवून. आता मला चष्मा नसताना सुद्धा व्यवस्थितरित्या क्लिअर दिसू शकतं ना, असं नाही ना. चष्मा असल्यानंतरच दिसेल असं नाहीये, ही तुमची गैरसमजूत आहे. परंतु माझं वाचन भयंकर असतं, लक्षात ठेवा. आणि लास्ट नंबरचा मुलगा, लास्ट बेंचवर बसलेला मुलगा सुद्धा काय करतोय हे पाहण्यासाठी मी हा अगदी कमी नंबरचा असणारा चष्मा आहे, ध्यानात आलं का तुमच्या, हा मी वापरतो की जेणेकरून जवळचंही मला स्पष्ट दिसावं आणि दूरचंही स्पष्ट दिसावं. ज्यांची भगवंतावर श्रद्धा आहे, माझ्या शब्दावरती विश्वास आहे, त्यांनी हा प्रयोग आवर्जून करावा. ज्यांना आवडत नाही त्यांनी व्हिडिओ सरळ स्किप करून पुढे जावं. कुणालाही कधीही मी बळजोरी करत नाही की तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या मनाला वाटलं, देवाने बुद्धी दिली तर आपण सबस्क्राईब, लाईक करावं. म्हणजे पुढचे जे व्हिडिओ आहेत, आयुष्य जर तुम्हाला व्यवस्थित जगायचं म्हणलं तर आयुर्वेदाशिवाय पर्याय राहत नाही. ओके, भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. योगीराज समर्थ योगीराज सद्गुरु हरिहर महाराज की जय. विठाला 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 विठाला.